नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विक्रम खराडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपले स्वागत करतोय. खराडेज इंग्लिश अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कालच मिळालेल्या बातमीनुसार एक महत्त्वाची बातमी आपल्याला मिळालेली आहे. खूप मुलांना कोरोनामुळे ज्या शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, त्यामुळे लेक्चर झाले नाहीत किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. काही मुलांना ऑनलाईन क्लासेस जॉइन करता येत नाहीत. अशा सगळ्या प्रॉब्लेममुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील वाटत होते की नेमकं कशी प्रोसिजर असणार आहे अभ्यासक्रमाची किंवा सिलेबसची. तो सिलेबसच्या प्रोसेस काय असणार आहे, सिलेबस तितकाच राहणार का? जसं की काही दिवसापूर्वी CBSE बोर्डनं 30% सिलेबस कमी केला, रिड्यूस केला. सो त्याप्रमाणे काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड काही करणार का? या संदर्भात काही चर्चा होतील का? या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका होत्या. पण जस्ट काल मिळालेली न्यूज की महाराष्ट्र स्टेटनं देखील आपला सिलेबस जो आहे तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 25% सिलेबस 1ली ते 12वीचा कमी करण्याचा निर्णय शासनानं घेण्यात आलेला आहे. सो त्या संदर्भातच आपला हा व्हिडिओ आहे. हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यावरती आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत की कोणते टॉपिक कमी करण्यात आलेले आहेत, कोणत्या टॉपिक वगळण्यात आलेले आहेत आपल्या सिलेबसमधून, जे एक्झामिनेशनला विचारले जाणार नाहीत. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती प्रश्न येणार नाही, इव्हॅल्युएशन होणार नाही, एक्झामिनेशन होणार मध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन विचारला जाणार नाही. अशा प्रकारचे कुठले टॉपिक आहेत याची आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर आपण इयत्ता 10वी आणि 12वीच्या इंग्लिश विषयाचे कोणते कोणते टॉपिक्स किंवा कोणते कोणते युनिट कमी करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत, या प्रकारचा व्हिडिओ आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. सुरू करूया. लेट वी स्टार्ट. त्या अगोदर खराडेज इंग्लिश अकॅडमी हे माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील जेव्हा जेव्हा मी अपलोड करेन नवीन व्हिडिओज, नवीन काही व्हिडिओज ज्या आहेत. मी टीचिंग करतोय, ऑनलाईन टीचिंग सुरू आहे यूट्यूबच्या मार्फत. 10वी, 9वी आणि 12वीच्या कविता, पोएट्री, प्रोज सेक्शन्स, रायटिंग स्किल, ग्रामर, या सगळ्या प्रकारचं मी एक एक टॉपिक सिरीज मी स्टार्ट केलेली आहे आणि ते टॉपिक मी आता कंप्लीट करत आलो आहे. सो त्या प्रकारच्या नवीन अपडेटसाठी, नवीन नोटिफिकेशनसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, खराडेज इंग्लिश अकॅडमी. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10वी आणि 12वी या दोन वर्गाचे, या दोन क्लासच्या इंग्लिश या विषयाचे कोणते कोणते युनिट, कोणते कोणते सब युनिट वगळण्यात आलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. सो महत्त्वाचा निर्णय होता बघा की राज्य शिक्षण विभागाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय, इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीचा 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला होता. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे की नेमकं कोणत्या प्रकारचे टॉपिक इंग्लिश या विषयाचे इयत्ता 10वीचे आणि 12वीचे कमी करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात आपण आज डिस्कस करणार आहोत. सो सब्जेक्ट इंग्लिश आहे आणि क्लासेस आहेत 10th आणि 12th. लेट वी स्टार्ट. पहिल्यांदा आपण निर्णय घेतोय किंवा पहिल्यांदा आपण डिस्कस करतोय बघा की 10वी मराठी माध्यम. ओके, 10वी इयत्ता 10वीचं मराठी माध्यम जे आहे त्या पुस्तकातील कोणते युनिट रिड्यूस केलेले आहेत, कोणते युनिट कमी केलेले आहेत बघा. माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 सिलॅबस रिडक्शन फॉर द अकॅडमिक इयर 2020 अँड 21. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे की हा जो निर्णय आहे, अभ्यासक्रम कमी करण्याचा जो निर्णय आहे, तो फक्त ह्या अकॅडमिक इयरसाठीच आहे. म्हणजे 2020 आणि 21 तोही कोरोना जो आहे त्याच्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो ह्या वर्षीसाठी फक्त काही टॉपिक कमी करण्यात आलेले आहेत बघा. इंग्लिश विषयातील इयत्ता 10वी मराठी माध्यममध्ये कोणते टॉपिक कमी करण्यात आलेत बघा. पहिला आहे इथे 4.2 भोली प्रोज सेक्शन आहे. तुम्हाला भोली नावाचा जो लेसन आहे 4थ्या युनिटमधला, तो 4थ्या युनिटमधला जो युनिट आहे भोली नावाचा 4.2, तो कमी करण्यात आलेला आहे. त्याच्यातलं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी 2 कमी करण्यात आलेलं आहे. टेक्स्ट एंटायर प्रोज पण पूर्ण कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी 1 to 6 आणि इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी 7 to 8 पण कमी करण्यात आलेली आहे. सो भोली हा पूर्ण लेसनच रिड्यूस करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. इन्स्ट्रक्शन दिलेत बघा, दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॉल्युएशन. म्हणजे ह्या पार्टवरती कोणत्याही प्रकारच्या पेपरमध्ये कुठलाही प्रश्न येणार नाहीत.
ॲक्टिव्हिटीज असतील, इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा भोली हा एंटायर टेक्स्ट पण आहे, जो लेसन आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न किंवा कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार नाही. सो हा पार्ट ह्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे 4.2 भोली. अजून कोणते टॉपिक आहेत बघूया आपण. 2 नंबर आहे बघा 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. ओ कॅप्टन माय कॅप्टन जी पोएम आहे ती पोएम देखील वगळण्यात आलेली आहे. एंटायर पोएम आणि इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी नंबर 1 to 11. सो पूर्ण पोएम वगळण्यात आलेली आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. आणि तुम्हाला इथे दिलेलं आहे की दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॉल्युएशन. हा देखील पार्टवरती किंवा ह्या पोएमवरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. त्यामुळं हा 4.3 जो पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन हा अभ्यासक्रमातून सध्या ह्या वर्षीसाठी फक्त कमी करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 3 नंबर आहे 4.5 जॉन ऑफ आर्क. हा प्रोज सेक्शन आहे. हा एक ड्रामा आहे आणि तो ड्रामा जो होता जॉन ऑफ आर्क तो देखील ह्या सिलेबसमधून ह्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. एंटायर प्रोज पूर्ण टेक्स्ट आहे जो कमी करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी ज्या होत्या 1 to 6 आणि ॲक्टिव्हिटी 7 ऑल्सो ती पण कमी करण्याचा निर्णय इंग्लिश कमिटीनं घेतलेला आहे किंवा राज्य शासनानं घेतलेला आहे. दिस पार्ट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर इव्हॉल्युशन. सो जॉन ऑफ आर्क 4.5 ह्या देखील लेसनवरती कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. सो 4.5 जॉन ऑफ आर्क हा देखील लेसन किंवा हा जो ड्रामा होता तो ह्या वर्षीसाठी फक्त वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे तो 4.6 आहे अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. हा लेसन आहे तो लेसन देखील वगळण्यात आलेला आहे, कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सो टेक्स्ट एंटायर प्रोज सेक्शन किंवा एंटायर प्रोज टेक्स्ट हा वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे 4.6. म्हणजे बघा तुमच्या 10वीच्या मराठी माध्यमाच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील कोणते कोणते लेसन आणि कोणते कोणते टॉपिक वगळण्यात आलेत बघा. 4.2 भोली हा लेसन वगळण्यात आला आहे. 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन पोयम वगळण्यात आलेली आहे. 4.5 जॉन ऑफ आर्क हा ड्रामा होता तो पण कमी केला आहे. आणि 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा देखील पार्ट जो आहे तो वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो हे झालं इयत्ता 10वीचं मराठी माध्यमाचं जे टॉपिक्स होते जे वगळण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली ही चर्चा होती. त्यानंतर आपण बघूया पुढचं आहे इयत्ता 12वीचे कोणते टॉपिक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ते आपण बघायचं आहे. तर पहिला आहे इथं तुम्हाला सांगतो प्रोज सेक्शन आहे. त्या प्रोज सेक्शनमधून 1.5 आणि 1.7 रिड्यूस केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ पेज नंबर 43 to 54. तर हा जो आहे तो पूर्ण लेसन पूर्ण टेक्स्ट किंवा कॉम्प्रेन्शन ॲक्टिव्हिटीज सगळ्याच्या सगळ्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण या टॉपिकवरचे जे रायटिंग स्किल आहे इथं नोट दिले बघा. आय विल रीड द नोट ऑल्सो. द एंटायर टेक्स्ट and the comprehension activities are omitted, but writing skills activities, character sketch and expansion of an idea and language study and vocabulary items. तर हे जे आहेत म्हणजे रायटिंग स्किल जे आहे त्याच्यावरचं किंवा लँग्वेज स्टडी जे आहे किंवा व्होकॅबलरीचे जे काही आयटम्स आहेत तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कमी करण्याचा निर्णय घेतला नाही. टेक्स्ट पूर्ण किंवा टेक्स्टचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे त्याच्यावरचा जो प्रश्न आहे ते कमी करण्यात आलेले आहेत. पण त्याच्यावरची इंग्लिश वर्कशॉप जो आहे किंवा रायटिंग स्किल जे आहे किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे लँग्वेज स्टडीवरती काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या आहे तशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळं 1.5 द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ हा एक प्रोज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको आर आयर. सो सिद्धार्थ आयर यांचा व्हाय वी ट्रॅव्हल हा जो लेसन आहे हा जो प्रोज सेक्शन आहे तो एंटायर टेक्स्ट वगळण्यात आलेला आहे किंवा कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे विचारले जाणार नाहीत. पण पुन्हा 30 नोट आहे याच्यावरचं रायटिंग स्किल लँग्वेज स्टडी आणि ग्रामर जे आहे तर ते आहे तसं राहिलेलं आहे. ते एक्झामिनेशनमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके. सो एक्झामिनेशनमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं रायटिंग स्किलमध्ये काही फरक झालेला नाही. ग्रामरमध्ये कोणताही कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही किंवा व्होकॅबलरीचे जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती पण काही निर्णय घेतला नाही. फक्त प्रोज सेक्शन एंटायर टेक्स्ट त्यांनी वगळण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज किंवा कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार नाहीत. सो 1.5 द न्यू ड्रेस
आणि 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल हे 2 प्रोज सेक्शन कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानंतर पोएट्री सेक्शनमध्ये जर विचार केला तर पोएट्री सेक्शनमध्ये शी वॉक्स इन ब्युटी, ओके, लॉर्ड बायरन यांची पोएम आहे, लॉर्ड बायरन. सो शी वॉक्स इन ब्युटी 2.7 अँड 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. ह्या दोन पोएम्स काय केलेल्या आहेत, कमी करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पेज नंबर दिलेला आहे बघा, 125 to 128 अँड 129 to 133. सो हे 2 पोएम जे आहेत, शी वॉक्स इन ब्युटी, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, या 2 पोएम एंटायर टेक्स्ट पूर्ण कमी करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार नाहीत. पण पुन्हा रायटिंग स्किल आहे जो पार्ट आहे तो आहे तसा आहे. फॉर एक्झाम्पल इथं नोट दिले बघा की रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज एक्सपेन्शन ऑफ अन आयडिया आहे तसा राहणार आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि इथे पण 2.8 जो आहे रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज डिबेट किंवा डायलॉग रायटिंग जो आहे तर तो सेल्फ स्टडीचा पार्ट आहे आणि तो 11वीमध्ये शिकवलेला आहे. तर त्यामुळे तो रिड्यूस केला नाही किंवा तो कमी करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर रिडक्शन जे केलेलं आहे ते फक्त प्रोज आणि पोएट्रीमध्ये केलेलं आहे. रिडक्शन जे केलेलं आहे ते प्रोज सेक्शन आणि पोएट्री सेक्शन थोडे कमी करण्याचा निर्णय फक्त घेतला आहे आणि हे सिलेबस रिडक्शन कमिटीने केलेलं आहे. ओके, सो हे झालं 12वीचं की 2 प्रोज आणि 2 पोएट्री ज्या होत्या त्या कमी करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण 10वीची परत चर्चा करणार आहोत. 10वी इंग्लिश मिडियममध्ये काय काय बदल झालेत बघा. 10वीच्या इंग्लिश मिडियमच्या टेक्स्टबुकमध्ये बदल झालेत बघा की युनिट नंबर जे आहेत 1.3 आणि 2.6 किंवा 3.4, 4.1, 4.6. फॉर एक्झाम्पल 1.3 प्रोज आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, ऑन विंग्स ऑफ करेज, किंवा 2.6 प्रोज आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हे 2 टॉपिक जे आहेत ते 2 टॉपिक काय केलेत, कमी करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत. इट शुड नॉट बी आस्क फॉर एक्झामिनेशन. याच्यावरती कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन किंवा कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज विचारले जाणार नाहीत. त्यानंतर 2.6 पण आहे बघा, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हा देखील टॉपिक कमी करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर इंग्लिश मिडियम इयत्ता 10वीच्या इंग्लिश मिडियम पुस्तकातून 3.4 जी पोएम आहे, द विल टू विन, ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा ही देखील पोएम रिड्यूस करण्याचा निर्णय किंवा कमी करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे. सो 3.4 पोएम आहे द विल टू विन ही देखील वगळण्यात आलेली आहे सिलेबसमधून. 4.1 पोएम जी होती अ थिंग ऑफ ब्युटी इन अ जॉय फॉर एव्हर, ह्या 2 पोएम द विल टू विन आणि दुसरी जी पोएम आहे ती पोएम आहे द थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय. सो या 2 पोएम वगळण्यात आलेल्या आहेत सिलेबसमधून. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट वगळण्यात आलेत म्हणजे ह्या वर्षी फक्त त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. फक्त अकॅडमिक इयर 2020 आणि 21 ह्यासाठीच हा निर्णय झालेला आहे. आणि त्यानंतर 4.6 जी स्टोरी होती द गिफ्ट ऑफ मॅगी, तर त्याच्यावरती देखील कोणत्याही प्रकारचं द गिफ्ट ऑफ मॅजाय जो आहे, द गिफ्ट ऑफ मॅजाय, तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. सो ह्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा हे जे लेसन्स आहेत प्रोज सेक्शन किंवा पोएट्री सेक्शन इंग्लिशमधले इयत्ता 10वी मराठी माध्यम, इयत्ता 10वी इंग्लिश मिडियम आणि इयत्ता 12वीचे जे टॉपिक कमी करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती आपण हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे की मुलांना नेमकं समजू दे की आपल्या टेक्स्टबुकमधले कोणत्या पोएम किंवा कोणते प्रोज आपण वगळण्यात आलेले आहेत किंवा सिलेबसमधून कमी करण्यात आलेले आहेत. सो त्यासाठी हा व्हिडिओ होता बाळांनो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अशा प्रकारच्याच व्हिडिओजसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, खराडीज इंग्लिश अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. थँक्स अ लॉट.